राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असताना खरं तर बदलापूर आपल्याला माहिती आहे काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटना असतील, मग त्या शाळेच्या सुरक्षितेच्या संदर्भातल्या असतील किंवा विद्यार्थिनींच्या संदर्भातल्या घडलेल्या घटना असतील. 21 तारखेला बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्री करणारे रॅकेट उघड अशी ही बातमी प्रसिद्ध झाली. पण याबद्दल मी सर्वप्रथम पोलिसांचंच खरं मनापासून कौतुक करेल, कारण की अशा पद्धतीचं रॅकेट तातडीने खरं तर एक त्यांच्यामधली जागृती आणि त्यांनी तो प्रयत्न केला. त्याच्यामुळे आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांच्यामुळे हे रॅकेट उघड झाले आणि म्हणून केवळ त्या रॅकेटमध्ये असलेले 5-6 आरोपीच नाही, तर त्या रॅकेटच्या मुळाशी त्याच्यामध्ये कोणाकोणाचे लागेबांधे आहेत, कोण कोण सहभागी आहेत आणि त्याचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे, याच्यासाठी मी आज बदलापूरमध्ये आलेले. यामध्ये बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका खाजगी फ्लॅटमध्ये एजंटद्वारे गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून 10 ते 12 दिवस दररोज 4 इंजेक्शनद्वारे त्यांच्या गर्भाशयातील अंडी तयार करून त्याची वाढ झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवून तिथं असलेल्या IVF सेंटरमध्ये ती ठेवली जायची आणि त्याच्यानंतर त्या महिलांना डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्या गर्भाशयातली जी अंडी होती ती काढून विक्री करण्याचा हा एक बेकायदेशीर व्यवसाय या एजंट लोकांच्या माध्यमातून सुरू होता. खरं तर याच्यामध्ये फॉरेन्सिकचा अहवाल असेल, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय बदलापूर असेल आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी झडती घेऊन त्याच्यामध्ये सापडलेले पुरावे असतील, मग ते मोबाईलमध्ये असलेले इंजेक्शनचे फोटोज असतील आणि इतर काही वस्तू त्या ठिकाणी साहित्य जप्त करण्यात आले आणि त्या अनुषंगाने यामध्ये बदलापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 कलम 143(2), 143(3), 318(4), 335, 336(3), 337, 339, 340(2), 115, 271, 272 सह सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम 221 चे कलम 28, 29, 33 सह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940च्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 3 आरोपी ही म्हणजे त्याच्यात हे 3 महिला ज्या आहेत त्या स्वतः काम करत होत्या, ज्यांच्यामध्ये इंजेक्शन घेणं आणि ज्या पद्धतीने हे बीजांड तयार करण्याची प्रक्रिया हे 3 महिला करत होत्या आणि त्याच्याबरोबर जी चौथी सोनल गरेवाल म्हणून महिला होती, ती एजंट म्हणून या सगळ्यांची काम पाहत होती. याच्यामध्ये सुमित सोनकांबळे हा एक देखील अटक केलेला आरोपी आहे, जो या सगळ्यांचं नियोजन करत होता. पण केवळ हे आत्ताचे जे 5 आरोपी आहेत ते याच्यामध्ये अटक आहेतच, पण याच्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीने आपण ऐकलं असेल की ही लोक जी होती ती काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये आली होती. मुळातच नाशिकमध्ये असलेला मालती IVF सेंटर जे नाशिकला परमिशन मिळालं ते ठाण्यामध्ये सुरू केलं गेलं आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचा हा सगळा अवैध धंदा या लोकांच्या माध्यमातून केला जात होता. त्याच्यामुळे आता ठाणे पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊन याच्यामध्ये अजून कोणी कोणी सहभागी आहे, कारण की सुरुवातीला पहिल्यांदा येणारी जी महिला आहे ती परत तिची आयडेंटिटी चेंज करून हे सगळं करत होती. त्याच्यामुळे आधार कार्ड चेंज करणं, वेगवेगळ्या पद्धतीचं आधार कार्ड बनवणं, आयडेंटिटी चेंज करणं, त्याच्यानंतर तो प्रवास करणं आणि प्रवास केवळ बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये जात तो प्रवास करणं, त्याच्यामुळे हे फार मोठे रॅकेट याच्यामध्ये आहे. याचा पूर्णपणे तपास हा झालाच पाहिजे. पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण तपास यंत्रणेमध्ये करतात. ज्या ज्या विभागाची मदत लागेल त्या विभागाने पोलीस यंत्रणेला मदत करावं आणि हे रॅकेट मुळासकट उखडून काढावं याच्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. महिला आयोग म्हणून आम्ही पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. याच्यामध्ये त्यांना जी काही मदत लागेल ती देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न या सगळ्या आढावा बैठकीच्या माध्यमातून तर केला जाईलच, पण अशा पद्धतीने केवळ बदलापूरचाच हा विषय नाही, तो हा महाराष्ट्राचा विषय. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना घडत असताना त्याचे खऱ्या अर्थानं जी पाळेमुळे आहेत ती महाराष्ट्रामध्ये फोफवलेली आहेत आणि म्हणून ती मुळापासून उखडून काढली पाहिजेत. याच्यासाठी अतिशय युद्ध पातळीवरती प्रभावी काम हे पोलिसांच्या माध्यमातून केलं. याच्यामध्ये IVF सेंटर हे जे आत्ता होतं ते सील करण्यात आलेले आहे. जसं नाशिकमध्ये असलेले IVF सेंटर ठाण्यामध्ये चालू होतं, तर तशा पद्धतीच्या CS आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आजपासून हे धाड सत्र सुरू होईल. याच्यामध्ये अधिकृत असलेले अनधिकृत असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील. आज PC PNDTचा डिपार्टमेंट सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवला. शिक्षण विभाग असेल, आरोग्य
आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांची एकत्रित आढावा बैठक यासाठी घेतली होती की बदलापूर शहरामध्ये आजपासून ही सगळी कारवाई सुरू होईल. माझी तुम्हाला देखील विनंती राहील, बऱ्याच वेळा आमच्यापर्यंत येत नसलेली माहिती ही आपल्यापर्यंत फार तातडीने पोहोचत असते, तर माझी विनंती तुम्हाला राहील की तुमच्याकडे जी काही माहिती मिळेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटी ज्या ज्या चुकीच्या गोष्टी करणारी विकृती आहे, जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीवर आपल्याला घाव घालायचं आहे आणि म्हणून कायद्याच्या चौकटीतून अशा विकृत लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे आणि पूर्ण कारवाई आम्ही या माध्यमातून करू. याच्यामध्ये खरं तर ही इंजेक्शन देणं किंवा त्याच्यामध्ये औषध देणं ही सगळी प्रक्रिया आहे ती कुठल्याही पॅरामेडिकल स्टाफकडून झालेली नाही. त्याच्यामुळे डॉक्टर कोणीच याच्यामध्ये नाही आहेत. त्याच्या या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या अतिशय गोपनीय पद्धतीने आणि विदाऊट पॅरामेडिकल स्टाफ यांच्यात माध्यमातून झालेला आहे. त्याच्यामुळे ही लोक कोण आहेत ती पण शोधणं आता गरजेचं आहे. याच्यामध्ये डॉक्टरच आहेत असं अजिबात नाही आहे, कारण की बोगस कागदपत्र वापरलेली आहेत. त्याच्यामुळे चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून कोण अशा पद्धतीने करत असेल तर त्याच्या सुद्धा सूचना FDA ला आम्ही देणार आहोत आणि त्या पद्धतीने ही पूर्ण कारवाई होईल. त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी नाहीये. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगते की जो पॅरामेडिकल स्टाफ आवश्यक असतो, जो इंजेक्शन देण्यासाठी लागतो, तो याच्यामध्ये कुठेच नाही. त्याच्यामुळे ही जी एजंटगिरी करणारी लोक आहेत त्यांच्यामधलीच ही लोक आहेत जी इंजेक्शन देत होती आणि ते सगळं अनधिकृत आहे. याच्यामध्ये आता फार खोलात जाऊन तपास केल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की काही अगदी जीवाशी खेळण्याचे प्रकार याच्यामध्ये जरूर झालेले असणार आहेत. आणि यामध्ये ज्या महिलांचा वापर केला गेलाय त्या अतिशय आर्थिक परिस्थिती खालाकीच्या असलेल्या महिला आहेत आणि त्यांना 35-40 हजाराचं 25-30 हजाराचं असं आमिष दाखवून त्यांच्याकडून अशा पद्धतीने हे काम करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये किती संख्या अजून असू शकते प्रथमदर्शनी. आणि यामध्ये जर आपल्या भागामध्ये जो खाजगी फ्लॅटमध्ये हा अवैध कारभार चालू होता त्याच्यामध्ये कारवाई केलेले जे आहेत ते 5 आरोपी आहेत, त्याच्यामध्ये 3 महिला आहेत, पण अजूनही ही संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्याच्यामुळे याचा तपास आम्ही निश्चितपणे करू. केवळ हाच विषय नाही तर अगदी ॲबॉर्शन करण्याचं इंजेक्शन सुद्धा काही ठिकाणी अवेलेबल होत होतं. तर आम्ही ते FDA ला सूचना दिलेत की त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या कारवाया झाल्या पाहिजेत आणि केवळ तपास नाही तर धाडसत्र सुरू झालं पाहिजे. बदलापूरमध्ये सुद्धा आजपासूनच ही सगळी प्रक्रिया तुम्हाला होताना दिसेल. त्याच्यामुळे इंजेक्शन बदलापूरमधूनच घेतलेले आहेत का बाहेरून मागवलेले आहेत आणि ते स्टोअर केलेले आहेत तिकडे हे सुद्धा माहिती आपल्या समोर येईल. त्याच्यामुळे संपूर्ण विभागाला या तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आजपासून या सगळ्या कारवाईला सुरुवात होईल. याच्यामध्ये केवळ हॉस्पिटलचाच विषय नाही तर प्रायव्हेट स्कूलच्या संदर्भात सुद्धा आज सूचना दिल्या. ज्या प्रायव्हेट स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्यांना तातडीने कारवाईच्या सूचना आमचे CO सरिता आहेत त्यांनाही सांगितलेले आहेत. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष इथं आहेत, प्रशासकीय विभाग आहे आणि CS विभाग, शाळा, हॉस्पिटल आणि प्रायव्हेट जे सोनोग्राफी सेंटर, तर या सगळ्यांवरती कारवाई होईल आणि राज्य महिला आयोग म्हणून आमचं लक्ष असेल. माहिती सांगितली ना, यामध्ये IVF जे सेंटर आहे ते सील केलेलं आहे आणि बाकीचे जे आहेत ते आरोपी अटक केलेले आहेत. आता अजून जो तपास सुरू झालेला आहे, हा तपास आत्ता सुरू झालेला आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ही फार छोटी घटना नाही, हे फार मोठ्या प्रमाणात पसरलेलं रॅकेट आहे. त्याच्यामुळे जे जे समोर येतील आणि जे अवैध पद्धतीने केले गेलेले, फसवणूक करून गेले त्याच्यावर कारवाई होणार, नक्की कारवाई केली.